हरिओम. प्रवचन क्रमांक 20. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 101 ते 106. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 12. यज्ञार्थाने यज्ञ कर्म केल्यामुळे प्रसन्न झालेले देव तुम्हाला आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देतील, परंतु जो मिळालेले दुसऱ्यांसाठी उपयोगात न आणता स्वतःसाठी वापरतो तो मनुष्य चोर आहे. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 101. तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ओवी क्रमांक 102. ऐसे समस्त भोग भरित होआल तुम्ही अनार्त, जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. त्याप्रमाणे प्रत्यक्ष देवांसमान सर्व सुख म्हणजे आनंद तुम्ही जेथे असाल तेथे तुमचा माग काढत आपोआप तुमच्याकडे येईल. अशा प्रकारे जर तुम्ही स्वधर्माने सतत आचरण केलेत तर सर्व ऐश्वर्य उपभोगूनही तुम्ही निरीच्छ असाल. आतापर्यंत मागील ओव्यांमधून जसे सांगितले तसे जर तुम्ही स्वधर्माने आचरण कराल तर तुमच्या ध्यानीमनी नसताना सर्व प्रकारचे ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होईल. स्वधर्माने आचरण करणाऱ्याला ऐश्वर्यासाठी शोध घ्यावा लागत नाही. त्याची पावले तशा प्रकारच्या उपभोगांकडे आपोआप वळतात किंवा त्याला बसल्या जागी त्याच्या घरी अशा प्रकारच्या उपभोगांची संधी चालून येते. पुण्यमय देव स्वर्गात राहतात असे आपण म्हणतो. स्वर्गात हर प्रकारच्या सर्व उपभोगांची कायम रेलचेल असते. त्याप्रमाणे जो स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करतो त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या सुखसोयींची वानवा नसते. अशाला जर काही हवे असेल तर त्यासाठी मुद्दाम काही खटपट न करता त्याची सोय नियतीकडून आपोआप होते. एखादा प्रामाणिकपणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म म्हणून व्यवसाय करत असतो. मुलीचे लग्न ठरते, त्यासाठी पैशांची सोय नसते, परंतु ध्यानीमनी नसताना त्याला भरपूर व्यवसाय मिळतो. त्यात इतका फायदा होतो की त्यात मुलीचे लग्न सहजच पार होते. कायम स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणाऱ्याचे वैशिष्ट्य असे आहे की त्याने कितीही उपभोग घेतले तरी तो स्वतः अंतःकरणापासून सदा निरीच्छ राहतो. असा एखादा स्वकर्मयोगी स्वतःची गाडी घेऊन नेहमी व्यवसायासाठी हिंडत असतो, परंतु काही कारणाने जर त्याला एसटीने प्रवास करावा लागला तर तो मोठ्या आनंदाने तसा प्रवास करतो. यात त्याच्या मनात कसलेही वैषम्य येत नाही. देवची मूर्तिमंत याचा आणखी एक अर्थ असा आहे की स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणाऱ्याला दैव सतत अनुकूल असते, त्यामुळे त्याला भाग्य आपोआप लाभते. बाळू स्वधर्माने प्राप्त स्वकर्म म्हणून प्राप्त कंपनीत नोकरी करत होता. अचानक बाळूचे वडील वारले. त्यामुळे पत्नी, लहान मुलगा, आई, शिकत असलेली एक बहीण, उपवर झालेली दुसरी बहीण अशी जबाबदारी पार करणे त्याच्यावर आले. आपल्या पगारात हे सर्व कसे निभावून न्यायचे अशा संचित चेहऱ्याने बाळू जेवायच्या सुट्टीमध्ये पोळी भाजी घशाखाली ढकलत होता. अचानक साहेबांची पिये तिचा डबा घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत जेवायला येऊन बसली आणि जेवताना हळू आवाजात त्याला म्हणाली, तिचा होणारा नवरा परदेशात अमुक ठिकाणी असतो, तेथे अकाउंटंटची जागा रिकामी झाली आहे. तुम्हाला स्वारस्य असेल तर मी सर्व व्यवस्था करते, तुम्ही फक्त हो म्हणा. बाळूने त्याची नड निघेपर्यंत परदेशी ती नोकरी केली. त्यानंतर परदेशी राहण्यात जराही चव, इच्छा, स्वारस्य नसल्यामुळे तो पुन्हा स्वदेशी आला. पुढे विशेष म्हणजे भारतात आल्यावर तो त्याच्या साहेबांना सहज म्हणून भेटायला गेला. त्याला पाहून साहेबांना आनंद झाला आणि सर्व वृत्तांत समजल्यावर साहेबांनी त्याला त्याच कंपनीत
वरिष्ठ जागी नेमणुकीचे पत्र दिले. श्लोक क्रमांक 103. का जालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया. एकदा का सर्व प्रकारची संपदा मिळाली की बहुसंख्य प्रजा विषयांच्या भोगापवर्गतेला भुलून त्यांच्या नादाला लागते. भौतिक विषयांना देहादी इंद्रिये आकर्षित होतात. संपदा याचा अर्थ मुबलक धन, दीर्घ आरोग्य, गुणी संतती, प्रेमळ कुटुंबीय, जिव्हाळ्याचे ज्ञाती बांधव, सुसंस्कृत समाज, प्रजाहितदक्ष शासन इत्यादी. देहादी इंद्रियांचे उपभोग शमन करायला जवळ संपदा असते. मग काय, आपण नेमके काय करत आहोत याचा पाचपोच राहत नाही असे बेभान होतात आणि जसजसे इंद्रियांना उपभोग मिळू लागतात तसतशी ती आणखीनच चेकाळतात. अशाला संपदेचाच माज येतो. श्लोक क्रमांक 104. तिही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी, न भजेल जो. आपण 18व्या प्रवचनामध्ये देवदेवता संतुष्ट होऊन आपल्याला प्रसाद कसा देतात ते पाहिले आहे. परंतु अशा प्रकारे प्रसाद म्हणून संपदा मिळाली की बहुतांशी प्रजा स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे सोडतात. ज्या देवदेवतांनी दिले त्यांना विसरतात आणि त्यांचे पूजन करणे सोडतात. हे एक छान रूपक आहे. उपकारकर्त्याला विसरणे, प्रसंगी त्याच्यावरच कुरघोडी करणे हा बहुसंख्य मानवांचा लाडका दुर्गुण आहे. गरज सरो आणि वैद्य मरो ही अशांची लाडकी म्हण आहे. असे वैभवाने उन्मत्त, बेमुरवत, बेजबाबदार होतात. अशाला संपदेची नशा चढते. कोणी बुजुर्ग काही सांगायला लागला, समजावायला लागला तर तो कोणालाही जुमानत नाही. हिरण्यकश्यपूने घोर तपश्चर्या करून शंकराकडून बरेच वर मागून घेतले. त्यात या हिरण्यकश्यपूला दानवांच्या हातून मरण नसावे, देवांच्या हातून मरण नसावे असा एक वर होता. वर मिळताच त्याने वराची प्रचिती पाहिलीच पाहिजे असे म्हणून तलवार उपसली आणि शंकराच्याच डोक्यात घाव घातला. श्लोक क्रमांक 105. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. पूर्वी चुलीवर अन्न शिजवले जात असे. जेवायला बसल्यावर यजमान भात, वरण, तूप कालवून पहिला घास पेटत्या चुलीतील अग्नीला हवन म्हणून अर्पण करत असे आणि मगच सर्वजण भोजन करत असत. पहाटे आंघोळ करून देवपूजा केली जात होती. मग सूर्याला अर्घ्य दिले जात होते. यानंतर ग्रामदेवतेच्या दर्शनाला देवळात जात असत. त्यानंतर मग स्वधर्माने प्राप्त स्वकर्माला सुरुवात होत असे. यानंतर दुपारी भोजनाची वेळ होत असे. त्यावेळी यजमान गावात कोणी अतिथी आहे का, कोणी पाहुणा भुकेजलेला आहे का ते पाहत असे. अशाला आदराने जेवू घातले जात असे. परंतु ज्याला संपदा प्राप्त झाली आहे त्याला उपभोगांच्या पुढे हे सर्व सुचायला आणि करायला फुरसत आहेच कोठे. असे त्यांच्या उपभोगात रममाण असतात. श्लोक क्रमांक 106. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदील ज्ञाती, आपुलिये. आम्ही काही जण पुढील शिक्षणासाठी गावाबाहेर शहरात गेलो. परंतु सुट्टीत गावाला गेल्यावर आम्हाला आमच्या शाळेमधील शिक्षक भेटले की तेथेच भर रस्त्यात आम्ही मुले त्यांच्या पाया पडत होतो. माहेरवाशीण माघारपणाला गावाला आली की गुरुजींच्या पाया पडत असे. परशुराम तीर्थक्षेत्र असल्यामुळे गावात दरवर्षी कोणी ना कोणी पुराणिक, कीर्तनकार, परिव्राजक, भारत भ्रमण करणारे येत असत. असे आले की गावकरी त्यांची राहण्याची, जेवणाची सोय आपुलकीने आपल्या घरी करत असत. जेवणाच्या पंक्तीला पाहुणा हा असायचाच. रात्री असे पाहुणे त्यांची अनुभवाची पोतडी मोकळी करून छान गप्पांचा फड जमवत असत. आता भक्तनिवास झाला आहे. त्यात ती पूर्वीची आपुलकी
आदरातिथ्य लुप्त झाले. गावात कोणाच्याही घरी काही कार्य ठरले की ते पार करणे ही गावकऱ्यांची सार्वजनिक जबाबदारी असे. त्या दिवसात सर्वजण आपणहून कामांची जबाबदारी सांभाळत असत. आता सदनिका असतात. दारे बंद करून जो तो आपापल्या नादात असतो. अशा प्रकारे आचरण करणाऱ्याचे काय होते ते आता येथून पुढील ओव्यांमध्ये सांगितले आहे. ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.